हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. महाराष्ट्र राज्यातील शेती ही प्रामुख्यानं मोसमी पावसावर अवलंबून आहे. गेल्या 2 वर्षांपासून राज्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालंय. त्यामुळेच संपूर्ण राज्याला दुष्काळाची समस्या तीव्रतेनं भेडसावते आहे. दुष्काळाच्या या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची, शेतीसाठी पाण्याच्या कमतरतेबरोबरच चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये जनावरांना हिरवा चारा देऊन दुष्काळामध्ये पशुधन जगवलं जातं. परंतु सध्या या चारा छावण्यांनाही चाऱ्याची टंचाई भासते आहे. शेतीच्या रोजच्या कामांमध्ये शेतकऱ्यांना पशुधनाचा खूप उपयोग होतो. पोटच्या लेकराप्रमाणे असणाऱ्या जनावरांसाठी चारा उपलब्ध झाल्यानं गतिमान वैरण विकास कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. जिल्ह्यामध्ये सतत दुष्काळ असताना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे. या चाऱ्याच्या टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यामध्ये जवळपास 107 छावण्यामध्ये 80,000 जनावरांना आम्ही दाखल केलेले आहेत. या छावण्यामध्ये तात्कालिक उपाययोजनामध्ये हे छावणी आम्ही जरी सुरू केले असते तरी मध्यमकालिक उपाययोजना म्हणून आम्ही वैरण विकास कार्यक्रम जिल्ह्याचा घेतलेला आहे. आणि हा वैरण विकास कार्यक्रममध्ये आम्ही रबीच्या सीझनमध्ये जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्रावर हे कार्यक्रम घेतला होता आणि समरचा आम्ही स्पेशल 12,500 हेक्टरचा कार्यक्रम आता घेत आहोत. ज्यामुळे या भागात चाऱ्याची उपलब्धता वाढेल व चाऱ्याची जी टंचाई आहे ती थोडीफार कमी होईल आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांना जे दुष्काळाचे परिणाम सहन करावे लागतात त्यामुळे प्रशासनामार्फत काहीतरी मदत करणे शक्य होईल. शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना बियाणांचं मोफत वाटप करण्यात येतं. बागायती पिकाच्या कापणीनंतर शेतामध्ये चारा उत्पादनासाठी मका पेरण्यात येतो. आफ्रिकन टॉल, कुबेर, विजय या जातीच्या बियाणांची पेरणी शेतकऱ्यांनी करायची. शेतात आलेल्या चारा उत्पादनापैकी शेतकरी स्वतःच्या जनावरांसाठी चारा ठेवून उरलेला चारा जनावरांच्या छावणीला देतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये गतिमान वैरण विकास कार्यक्रम अंतर्गत चारा उत्पादनाचा कार्यक्रम जवळजवळ 3200 हेक्टर क्षेत्रावरती कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून फलटण तालुक्यामध्ये या कार्यक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत चारा उत्पादनाचं काम सुरू आहे. तर यावर्षी 3200 हेक्टरचा कार्यक्रम पूर्ण
फलटण तालुक्यामध्ये घेतला जात आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 45 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या 45 गावांमधून कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली जात आहे. त्यामध्ये बागायती भागातील गावांमध्ये त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चारा घेण्यासंदर्भात प्रवृत्त केले जात आहे. हा चारा एप्रिल, मे आणि जून असा टप्प्याटप्प्याने हा चारा दुष्काळी भागातील छावण्यांसाठी, जनावरांसाठी पुरवण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये 2 जातीचे बियाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, आफ्रिकन टॉल आणि कुबेर. आफ्रिकन टॉल आणि कुबेर या 2 जातीच्या बियाण्यांचा पुरवठा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 100% मोफत पुरवठा करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे बियाणं पुरवठा करण्यात आलेला आहे ते कुबेर या व्हरायटीचं हेक्टरी 35 किलोप्रमाणे बियाणं पुरवण्यात आलेलं आहे व आफ्रिकन टॉल या व्हरायटीचं हेक्टरी 71 किलोप्रमाणे शेतकऱ्यांना बियाणं मोफत पुरवठा करण्यात आलेला आहे. आणि हा जो चारा उपलब्ध होत आहे हा छावणी चालकांमार्फत छावणी वाहतूक आणि तोडणी छावणी चालकांकडून केली जाते आणि गावातील लोकांच्या गरजा चाऱ्याच्या भागवून उरलेला चारा छावण्यांकडे पोहोचवला जातो. महाराष्ट्र राज्यातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून हा गतिमान वैरण विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला जात आहे. दुष्काळातही जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत असल्यानं शेतकऱ्यांना दुष्काळाची तीव्रता कमी जाणवते आहे. गेले 2 वर्ष सततच्या दुष्काळामुळं या गावात पाण्याइतमान लोकांचं फार हाल चाललेलं होतं. तर काही नेते मंडळींच्या प्रयत्नातून सध्या पाटांना पाणी थोडंसं सोडलेलं आहे त्यांनी, त्यामुळं कृषी खात्यानं पण बियाण्याची मदत केली आणि त्यामुळं चारा निर्मिती करू शकलो व आमचं पशुधन आम्ही वाचवू शकलो. तसंच कृषी खात्यामार्फत आम्हाला एक आमच्या ओढ्यावर बंधारा बांधून मिळाला, त्यामुळं पाणी साठवून त्यात झाल्यामुळं जवळपासची शेती पण आमची जरा जिवाट झाली. त्या सगळ्याच 50-50 शेतकऱ्यांनी आपले पशुधनासाठी चारा निर्मिती केली आणि या दुष्काळावर मात करण्याला थोडासा हातभार लागला आहे. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कल शक्यतो जास्त कमी दिवसामध्ये पिकं घेण्याचा कार्यक्रम लोकांच्यात वेळोवेळी चालू असतो. आणि दुसरी म्हणजे लेबरचा प्रश्न. हा लेबरच्या प्रश्नावरती खूप मोठा समस्या निर्माण होऊन आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आणि या दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल या गोष्टीतून आम्ही कृषी विभागामार्फत सतत कृषी खात्याचं काम चालू असतं. हा वैरण विकास कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत मोफत बियाणं असल्यामुळं त्यामुळे लोकांना जो बियाणाचा जो खर्च आहे, कोणताही शेतकरी जर त्या शेतकऱ्याला एखादं बियाणं दिलं मोफत, त्याच्याकडे जवळ असेल तर तो निश्चितच पेरून आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे, आपल्याला पेरावं लागेल अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीची प्रवृत्ती आणि अशा पद्धतीचं प्रोत्साहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत केल्यामुळं निश्चितच मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड या ठिकाणी झालेली आहेत. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम, हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वय लाला, म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. चारा उत्पादनासाठी बियाणं शासनाकडून मोफत मिळतं. शेतकऱ्यानं पेरणी करून पीक घ्यायचं. पीक तयार झाल्यावर पिकाच्या तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्चही छावणी चालकच करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा, तोडणी कामगारांचा आणि वाहतुकीचा खर्च वाचतो. शिवाय स्थानिक जनावरांना हिरवा चारा मिळतो. उरलेल्या चाऱ्याची छावणी चालकांकडून चांगली किंमतही मिळते. अशा रीतीनं चारा टंचाईवर मात करण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो.
3 वर्ष सलग दुष्काळाला या गावातील जनतेने सामोरे गेलेले आहेत. तरीही यावर्षी टेंबूचं पाणी आलं. कृषी खात्याची चारा लागवडीची एक योजना निघाली. त्या योजनेच्या माध्यमातून कृषी खात्याने प्रत्येक शेतकऱ्याला एकरी आफ्रिकन टॉल या जातीचे 7.5 किलोप्रमाणे बियाणे वाटप केलं. त्याबरोबर 10-26-26ची एक बॅग, त्याचबरोबर झिंकची 5 किलोची एक बॅग, फेरस सल्फेटची 5 किलोची एक बॅग याप्रमाणे बियाणे व खताचे वाटप केलं. लोकांनी पहिल्या सुगीची काही जणांना पिकली होती, काही जणांना पिकली नव्हती. त्या जमिनीवरती उभी आडवी फन्नी करून ते मक्याचं पेरणी केली. भुईपाटानं आलेलं पाणी पाजलं गेलं. 2.5 महिन्यामध्ये मका तुरा टाकली. ती मका लोकांनी त्यांच्या पशुधनासाठी वापरली. त्याचप्रमाणे उरलेली जी मका आहे ती बाजूला शासनाच्या ज्या काही चारा छावण्या सुरू आहेत त्या चारा छावण्यासाठी त्यांनी ती मका पाठवली. इथून त्यांना 2500 रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळालेला आहे. प्रत्येक एकरी सर्वसाधारणपणे 15 ते 16 टन मक्याचं उत्पन्न झालेलं आहे. आज रोजीच्या बाजारभावाप्रमाणे प्रति एकरी 15 टन ओला चारा मिळाला. एकरी 2000 रुपये सर्व खर्च वजा जाता एकरी 2000 रुपये या बाजारभावाप्रमाणे 30,000 रुपये मिळाले. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी सर्वसाधारण 30,000 रुपये उत्पन्न मिळाले. मी सुरुवातीला त्यांच्याचं पीक घेण्याच्या विचारात होतो, परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानुसार मी मक्याचं पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि कृषी विभागामार्फत मला मोफत आफ्रिकन टॉल या जातीचे बियाणे मिळाले आणि थोड्या दिवसाचं हे पीक असल्यामुळे त्यातून मला भरपूर उत्पन्न मिळणार आहे. याचा दुष्काळाला जास्त फायदा होण्याच्या दृष्टीने आम्ही ते उत्पन्न छावणी जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या चारा वाटप या योजनेअंतर्गत एक एकर मका केलेली आहे. ही योजना मला अत्यंत एक मोफत बियाणं असल्यामुळे अत्यंत फायदेशीर वाटते. मला इतर पिकांपेक्षा ह्या कार्यक्रमांतर्गत दिलेल्या मक्यामध्ये कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न मिळालेलं आहे. चारा उत्पादनासाठी पेरणीची पद्धत, अर्थशास्त्र याविषयी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतं. ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना या चारा उत्पादनासाठी प्रवृत्त केलं जातं. टप्प्याटप्प्यानं नियोजनबद्ध पेरणी करून थोड्या कालावधीत जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचं उत्पादन केलं जातं. या गावांमध्ये हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून वेळोवेळी आम्ही सभांचे नियोजन केले. त्या सभांमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पेरणीची पद्धत व पूर्ण अर्थशास्त्र समजावून सांगितले. तसेच त्या गावांमध्ये पूर्ण पेरणी होण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. पेरणी केलेल्या टप्प्यानुसार एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये चारा किती उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीत चाऱ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना हिरवा चारा उपलब्धतेनुसार पौष्टिक चारा म्हणून त्यांची गरज भागणार आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की कृषी विभागामार्फत हा जो वेरण विकास कार्यक्रम राबवला आहे तो त्यांना खूप फायदेशीर झालेला आहे आणि लवकर येणारं ते पीक असल्यामुळं ते अगोदर त्याच्यामध्ये दहींच्या लागवड करणार होते, पण त्यांचा पुढच्या वर्षी आम्ही हाच कार्यक्रमात सहभाग घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. 2 वर्ष झालं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं ह्या वर्षी पाणी थोडं टेंबूच्या पाटाला आल्यामुळं व कृषी खात्यानं बियाणं उपलब्ध करून दिल्यामुळं आम्ही शेतात चारा तयार केला आणि त्यामुळं थोडंसं दुष्काळात आम्हाला चारा उपलब्ध झाल्यामुळं आमची चाऱ्याची समस्या बऱ्यापैकी सुटलेली आहे. तसंच पाणी उपलब्ध झाल्यामुळं थोडंसं इथं बंधारा झालेला आहे आणि बंधाऱ्यामुळं पाणी आमच्याकडे असल्यामुळं 100 एकर शेती जवळजवळ त्या बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रात आल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या त्यामुळं कमी झालेली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाय म्हणून शासनानं गतिमान वैरण विकास कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं थोड्या दिवसांच्या पिकांचं उत्पादन घेऊन पशुधन जगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामात कारखाने बंद झाल्यामुळे चारा टंचाईला गृहीत धरून वैरणीचा कार्यक्रम जो आपण राबवलेला आहे त्याच्यात सुमारे नाही म्हटलं तरी 1,41,000 टन एवढा चारा हा जुलै अखेरपर्यंत पोचता होणार आहे. त्यामुळे गुरांच्या छावण्या ज्या झालेल्या आहेत त्यांना कुठं चारा कमी पडेल असं काही वाटत नाही आहे. नंतर फळांच्या झाडात विशेष करून डाळिंबाची जी लागवड आमच्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे
त्यात केंद्रीय कृषी मंत्री पवारसाहेबांच्या योजनेनुसार 9 कोटी रुपये आलेले आहेत आणि जवळजवळ 10,948 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याचं वाटप चालू आहे. लवकरात लवकर ते पूर्ण होईल. शेतकऱ्यांना जनावरांसाठी आणि जनावर छावण्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देणारा हा वैरण विकास कार्यक्रम शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारणारा तर आहेच, पण चाऱ्याचा प्रश्न सुटल्यानं दुष्काळी परिस्थितीत पशुधन जगवण्याला कारणीभूतही ठरणार आहे हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.